नमस्कार. आज 18 जानेवारी 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम एक गुड न्यूज शेअर करायची आहे आपल्या सर्वांसोबत. तर पहा, जे राजश्रीज IAS पोर्टल जे आपल्या क्लासेसचं नाव आहे त्यांच्यामार्फत तुम्हाला दर दिवशी डेली करंट अफेअर्सचं एक मॅगझिन, मिनी मॅगझिन तुम्ही म्हणू शकता, किंवा एक बुकलेट जे आहे ते सर्क्युलेट केलं जात आहे. व हे कुठे तुम्हाला प्राप्त होईल तर पहा, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, म्हणजे त्याची जी लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदीच मिळून जाईल. तर सर्वांनी शक्य झालं तर प्लीज जॉईन करू शकता. त्यानंतर पहा, यामध्ये आता अगदीच मला काही मर्यादा आहेत, म्हणजे ॲज अ पर्सन म्हणून माझी स्टडी वगैरे, त्यामुळे मला काही नक्कीच मर्यादा आहेत पहा. पण इथे मॅनेजमेंटतर्फे हे मॅगझिन येत आहे, त्यामुळे अगदी त्यांच्याजवळ म्हणजे तशा पद्धतीने सोर्सेस वगैरे आहेत. त्यामुळे पहा, यामध्ये PIB, PTI, न्यूज ऑन एअर हे सर्व इथं कव्हर केलं गेलेलं आहे. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही हे मॅगझिन डेली रीड करू शकता. म्हणजे पहा, झोपी जाण्याच्या पूर्वी तुम्ही यातील क्विज पण सोडवण्याचा थोडासा प्रयत्न करू शकता. व हे मराठीतून आहे. इथे आता काल एक विधेयक सादर करण्यात आलं होतं पहा, बिल आणि विधेयक, त्याबद्दल इथं चर्चा करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही थोडंसं रिवाईज करून जरी झोपलात ना तरी चालेल. म्हणजे मी दुसऱ्या दिवशी काय करतो त्यावरती आर्टिकल वगैरे चर्चा करत असतो. अद्याप आता पहा, कालच्या न्यूजपेपरमध्ये काय आलं होतं, फक्त बी आणि विधेयक कायदा तशा पद्धतीने आलेलं होतं, बरोबर आहे. पण त्याचं एडिटोरियल वगैरे अद्याप आलेलं आहे का, तर बिलकुल नाही. मग एडिटोरियल आल्यानंतर मी त्याचं जास्त एक्सप्लेनेशन वगैरे करेन. पण तुम्हाला सध्याला मार्केटमध्ये चर्चा काय चालू आहे हे सर्व तुम्हाला ना हे वाचल्यानंतर समजेल. आता अगदीच 12च्या दरम्यान वगैरे हे तुम्हाला डेली प्राप्त होईल, कारण अगदी तिथे पण त्यांना तशा पद्धतीने डिझाईन वगैरे करावं लागेल. ओके, त्यांच्या पण काही मर्यादा आहेत व माझ्या स्वतःच्या काही मर्यादा येतात, कारण मी नोट्स वगैरे तुम्हाला जास्त प्रोव्हाइड करू शकत नाही. या नात्याने हे जर आर्टिकल जर तुम्ही पाहिलात किंवा हे जे मॅगझिन आहे ना, शक्य झालं तर तुम्ही नक्की याचा वापर करून घेऊ शकता, असं माझं मत आहे. याची जी लिंक आहे टेलिग्राम चॅनलची ते तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करूयात. पण पहा, आजच्या वृत्तपत्रामध्ये एकही बातमी मला तेवढ्या फार प्रमाणात गरजेची दिसली नाही. पहिली बातमी, भारतीयांच्या सुटकेचे प्रयत्न, 16 जहाज कर्मचारी इराणच्या ताब्यात. पहा, काल आपण द हिंदू वृत्तपत्र विश्लेषण करत असताना मला घशानिमित्त थोडंसं थांबावं लागलं होतं. पण कालची जी बातमी आहे ना ती आज आलेली आहे. पहा, तर दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. याचिका दाखल केल्यानंतर दिल्ली हायकोर्टाने काल पहा सेंट्रल गव्हर्नमेंटला विचारलेलं होतं की जे 16 जहाज कर्मचारी इराणमध्ये सापडलेले आहेत, त्यांच्या ताब्यात गेलेले आहेत, मग त्यांना भारतात आणणार आहात का तुम्ही, असा प्रश्न दिल्ली हायकोर्टाने काल केला होता. की लगेच सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्यांच्या सुटकेचे प्रयत्न नक्की तिथं चालू केलेले आहेत. व अगदीच तेथून जे कर्मचारी आहेत, 16 जहाज कर्मचारी जे आहेत भारतीय, त्यांना वापस पाठवण्यात येत आहे. त्यासोबतच पहा, अगदी इराणमध्ये जी सध्याची जी सिच्युएशन आहे व अमेरिका इराणवरती जे रोजच्या धमक्या देत आहे, या बदलामुळेच पहा आता मायदेशी परतायला सुरुवात झालेली आहे. इराणमधून जे भारतीय किंवा इंडियन डायस्पोरा जे तिथं इराणमध्ये होता तो आता मायदेशी आपल्या परतत आहे. याच्यानंतर पहा, अगदीच इथून काय होतं, जर इराणमध्ये परत एकदा जर युद्ध वगैरे तिथं झालं तर आपल्याला काय सांगता येतं, जसं रशिया आणि युक्रेनमध्ये ज्यावेळेस वॉर झालं तेव्हापासून आपण काय केलं पहा, विविध ऑपरेशन्स वगैरे राबवलेले आहेत. यासोबतच फक्त आपण भारतीयांना वाचवलेले नाही आहे, तर अगदी आपल्या आजूबाजूचे जे छोटे छोटे देश आहेत ना त्यांच्या पण स्टुडंट्सला आपण तिथून रिवोकेट केलेलं आहे. मग त्याच धर्तीवर पहा आता नवीन एखादी ऑपरेशन वगैरे तिथं लॉन्च होऊ शकतं. त्यामुळे पहा, फक्त आपण आता लक्ष ठेवून असूयात, याबद्दल जास्त डीपली सध्याला तुम्ही जाऊ नकात. ओके, त्यानंतर पुढे चला, बंगालचा बांगलादेश करण्याचे कारस्थान स्किप करू शकता. त्यानंतर महापौर आरक्षणाचा घोळ. आता तुम्ही आरक्षण सोडत असं ऐकलं असाल पहा नक्कीच न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये वगैरे. तर हे आरक्षण सोडत नेमकं काय असतं, तर पहा आता अगदीच नगर परिषदचे ज्यावेळेस इलेक्शन झाले ना, आता अगदी तुम्ही IAS आहात या नात्याने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तुम्ही IAS आहात व तुम्ही IAS असल्यानंतर पहा तुमच्याकडे काही अधिकार असतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात यासोबतच पहा तुम्ही निवडणूक अधिकारी असतात तुमच्या जिल्ह्याचे, बरोबर आहे. मग या नात्याने ज्यावेळेस नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्यावेळेस निवडणुका होणार असतात त्यावेळेस ना तुमच्याकडे काही अधिकार येतात, त्यामध्येच आरक्षणाचा पण एक अधिकार आहे. ओके, मग इथे काय होतं पहा, आपल्याकडे जर तुम्ही पाहिलात किंवा आता अगदीच ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत असता नोकरीसाठी, सरळ सेवेचा वगैरे तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताना तिथे तुम्हाला काय दिसतात, कॅटेगरीज दिसतात. पहा, कॅटेगरीमध्ये एक सर्वसाधारण कॅटेगरी असते, ओके, ज्याला आपण जनरल कॅटेगरी असं म्हणूयात. त्यानंतर वुमन रिझर्वेशन असतं, ओके, महिला. त्यानंतर पहा SC, त्यानंतर ST, त्यानंतर OBC, ओके. त्यानंतर EWS आहे जी की आता इथं लागत नाही आहे, म्हणजे राजकीय किंवा निवडणुकांमध्ये आपला
EWS कॅटेगरी नाही आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही नोकरीचा फॉर्म भरता ना त्यावेळेस अगदीच EWS कॅटेगरी असते. पण ह्या ज्या कॅटेगरीज आहेत पहा, मग एवढ्या कॅटेगरीला तिथं काय केलं जातं पहा, गोल टेबलवरती ठेवलं जातं व प्रत्येकाची नावं एका चिठ्ठीमध्ये लिहिली जातात व चिठ्ठ्या तशा पद्धतीने गोल करून तिथं ठेवलं जातं व त्यातली एक चिठ्ठी एखाद्या बालकाने किंवा अगदी जो अधिकारी असतो तो उचलतो व या लिस्टमध्ये जर किंवा या चिठ्ठीमध्ये जर महिला असं जर आलेलं असेल नाव, तर पहा त्या नगरपालिकेचे जे नगराध्यक्ष होणार आहेत ते आता कोण असेल, मग महिला असेल, असं तिथं आरक्षण सोडत काढली जाते. व पहा मग ह्या 5 वर्षासाठी महिलांचं आरक्षण तिथं फिक्स झालं, म्हणजे नगराध्यक्ष महिला होतील ह्या 5 वर्षासाठी. मग 5 वर्षानंतर जर निवडणुका लागल्या तर मग पुन्हा काय होतं पहा, महिलांना इथून वगळण्यात येतं, म्हणजे नेक्स्ट टाईमला महिलांना तिथं दिलं जात नाही संधी. मग पुन्हा काय केलं पहा, जनरल कॅटेगरी, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी या सर्वांच्या चिठ्ठ्या तिथं मिळून चिठ्ठ्या काढल्या जातात व त्या चिठ्ठ्या काढल्यानंतर परत पहा इथून काय होणार आहे. मग यापैकी जर पुन्हा दुसरी चिठ्ठी निघाली सर्वसाधारणची, जनरलची, मग ती सीट कुणाला जाते, नगराध्यक्षाची, तर ती जाते जनरल कॅटेगरी किंवा सर्वसाधारण व्यक्तींना ती सीट जाते. तर हे अशा पद्धतीने तिथं यूज केलं जातं. तर सर्वसाधारणमध्ये मग पुन्हा महिला पण येऊ शकतात किंवा पुरुष पण येऊ शकतात नगराध्यक्षपदासाठी. ओके, तर हे असतं आरक्षण सोडत. मग आता 2006चा कायदा आहे राज्य सरकारचा व महानगरपालिकेचे जे महापौर आहेत पहा, त्याची जी निवडणूक झालेली असेल किंवा त्याचा महापौर महापौर हा कोणत्या कॅटेगरीमधून यायला पाहिजे किंवा त्याच्या आरक्षणासंदर्भाची जी तरतूद आहेत ना ती आपल्या 2006च्या नियमामध्ये आहे. मग 2006च्या नियमानुसार ह्याचा जो निर्णय घेणार आहे, महापौर पदाचा जो निर्णय आहे तो राज्य सरकार घेतो. इथं कलेक्टर घेऊ शकत नाही, तर राज्य सरकार हे निर्णय घेतात. त्यामुळे पाहता आरक्षण सोडतीचा तिला निर्माण झालेला आहे की कोणत्या महानगरपालिकेला आपण कोणासाठी हे आरक्षण रिझर्व करावं म्हणून. ओके, तर हे अशा पद्धतीने तिथं आरक्षण सोडत वगैरे निघत असते. आय होप हा पॉईंट समजलेला असेल. परीक्षेला कोणीही विचारणार नाही की आरक्षण सोडत वगैरे कसं निघते, परंतु तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एक जागरूक नागरिक येताना ते नात्याने किंवा न्यूजपेपरमध्ये वगैरे जर पाहिलात की आरक्षण सोडत कसं असते तर तुम्हाला माहिती असावं, या नात्याने ही गोष्ट होती. डन. त्याच्यानंतर पुढे चला, प्रजासत्ताक दिनी युरोपीय अतिथी, युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन ह्या 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनच्या अतिथी असणार आहेत, प्रमुख अतिथी आहेत. ओके, व 27 तारखेला लगेच युरोपियन देशांसोबत आपली बैठक पण होणार आहे नवी दिल्ली येथे. मग पाहूयात फ्री ट्रेड ॲग्रीमेंट वगैरे तिथं होईल का आपलं. ओके, यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. डन. नेक्स्ट आहे पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी देशातील पहिल्या शयनयान वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आले. ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. SSC म्हणा किंवा अगदी सरळ सेवा परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वंदे भारत स्लीपर किंवा शयनयान एक्सप्रेस जी आहे ती कुठून किंवा त्याचं जे उद्घाटन झालेलं आहे कोणत्या स्टेशनमधून वगैरे झालं, तर हे थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. तर उत्तर बंगालमधील माल्टा टाउन येथे रेल्वे स्थानकात मोदींनी या एक्सप्रेसला हिरवा कंदील दिला किंवा हिरवा झेंडा दाखवला. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. कोणतं स्टेशन आहे? माल्टा टाउन. ओके, तर याबद्दल पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस व फर्स्ट आहे त्यामुळे याला थोडंसं महत्त्व जास्त देतो आपण. त्यानंतर पहा, भारतीय वन्यजीव संस्थेने ब्रह्मपुरीतील एका वाघिणीचा अभ्यास केला व त्या वाघिणीच्या अभ्यासावरून त्यांना लक्षात काय आलं की 65% वेळ ती वाघीण विश्रांतीसाठी देते व 20% केवळ प्रवासासाठी किंवा शिकारीसाठी फक्त ते 20% त्यांनी त्यांचं जे खर्च आहे एनर्जीचा खर्च ते करतात, बाकी जेवढं जास्त होईल तेवढं ते रिस्ट करत असतात. पहा, ओके, म्हणजे चांगली न्यूज आहे. आणि महत्त्वाचं पॉईंट म्हटल्यानंतर असे प्रश्न येतात का, तर बिलकुल येतात. UPSC असेच प्रश्न विचारते. पहा, अतरंगी सवाल एन्व्हायरमेंटचं तुम्ही PYQ काढून पहा, त्यामध्ये अतिशय विविध आहेत. आय थिंक एक कॉमेडियन बसी त्यांनी याबद्दल चर्चा पण केली होती. पहा, म्हणजे खूप गाजलेला होता तो त्यांचा शो UPSCच्या प्रश्नांबद्दलचा, म्हणजे उंटाबद्दलचं वगैरे. ते थोडंसं जर शक्य झालं, तुम्ही थोडा विरंगुळा पाहिजे असेल तर तुम्ही ती कॉमेडी वगैरे नक्की पाहू शकता. त्यामध्ये पण त्यांनी तेच प्रयत्न केला होता की म्हणजे UPSCचे अतरंगी सवाल कसे असतात. ओके, तर हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की टायगर खरंच तिथं 65% विश्रांती करते का, तर बिलकुल यस, ते जास्त वेळ विश्रांतीमध्ये घालवतात. पहा, ओके. त्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही आहे. पहा, ओके, म्हणजे आजचा जर पेपर पाहिलात ना तर जास्त काहीच महत्त्वाचं नाही आहे. त्यानंतर पहा, आता खरा प्रश्न आहे जो की आपण हा आर्टिकल याच्यापूर्वीच चर्चा केलेला होता. आता पहा, भारत देशाने जपानला मागे टाकलेलं आहे.
ओके, व चौथी अर्थव्यवस्था म्हणून आपण अगदीच खुश आहोत. म्हणजे 1 जानेवारीचं आय थिंक तुम्ही माझं वृत्तपत्र विश्लेषण पाहू शकता. 1 जानेवारी किंवा 2 जानेवारीचं वृत्तपत्र विश्लेषण असेल, त्या विश्लेषणमध्ये हा आर्टिकल मी चर्चेला घेतला होता, पण तरी आज परत एकदा मी चर्चा घेणार आहे. ओके, आपण जपानला मागं टाकलेलं आहे. कशाच्या बाबतीत? फक्त आकडेवारी. ओके, आपण आकडेवारीमध्ये जपानला मागे टाकलं, पण विकासाच्या धर्तीवर आपण मागे टाकू शकलो का जपानला? तर बिलकुल नाही. त्यामुळेच पहा, काल आपले परराष्ट्र मंत्री जपानसोबत चर्चा करत असताना काय म्हटले होते की आपण अगदीच दोन्ही देशांमिळूनच विकास वगैरे करू, अशा पद्धतीने त्यांचं स्टेटमेंट आलेलं होतं. कालचं न्यूजपेपरमध्ये मी ती बातमी घेतलेली होती, कारण मला माहिती होतं की अर्थव्यवस्था म्हटल्यानंतर जपानबद्दल आता चर्चा करावीच लागेल. ओके, तर आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे पहा, किंवा आणखीन पण तुम्हाला जर सांगायचं म्हटलं थोडक्यात म्हणजे एक उदाहरण घेऊन समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर पहा, आर्थिक विकास ओके म्हणजे आकडेवारीचा विकास झाला म्हणजे संपूर्ण देशाचा वगैरे विकास होत नाही, हे थोडंसं मी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. इथं पण तेच दिलेलं आहे पहा, की क्रमवारीत आपण आघाडी मिळवली पण वास्तवात पिछाडी आहे. तर पहा, एक क्लास आहे, त्या क्लासमध्ये किती घेऊयात आपण विद्यार्थी? 10 विद्यार्थी आहेत. ओके, 10 विद्यार्थी आहेत व 9 विद्यार्थ्यांचं वजन पहा फक्त 5 किलो आहे. हा त्या दिवशी पण मी हाच उदाहरण घेतलेला होता. व एका विद्यार्थ्याचं वजन पहा किती आहे तिथं? तर 100 किलो आहे. ओके, एका विद्यार्थ्याचं वजन तिथं 100 किलो आहे व बाकीच्या विद्यार्थ्यांचं तिथं वजन 5 किलो आहे. व यांची तुम्ही जर सरासरी काढलात तर 9×5=45 हे होतात. व अगदी या एका विद्यार्थ्याचं 100 म्हणजे 145 किलोग्राम त्या टोटल क्लासमधील विद्यार्थ्यांचं वजन झालेलं असेल. ओके, म्हणजे टोटल जेव्हा तुम्ही वजन काढता त्यावेळेस 145 किलोग्राम तिथं वजन होईल. मग ह्या वजनावरूनच तुम्ही असं ठरवू शकता का की या क्लासचा सगळाच विकास झालेला आहे, किंवा हे या क्लासमधील जे विद्यार्थी आहेत ना ते अतिशय म्हणजे धष्टपुष्ट आहेत असं तुम्ही म्हणू शकता का? किंवा या क्लासमधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे कुपोषण नाहीच किंवा तिथे कुपोषण झालेलंच नाही असं तुम्ही म्हणता येते का? तर बिलकुल येत नाही, कारण फक्त ते तुम्ही आकडेवारी पाहिलात व एकाचकडेच ती आकडेवारी जास्त आहे. ओके, एकाच व्यक्तीकडे सगळ्यात जास्त मिळालेलं आहे, बाकीची सगळी जे 9 विद्यार्थी होते त्यांच्याकडे वजनच नाही आहे किंवा म्हणजे त्यांच्याकडे सोर्सेसच नाही आहेत. मग अगदी तसंच झालेलं आहे आज घडला भारत देशाचं. आय होप तुम्हाला रीड बिटवीन द लाईन्स आता करता आलेली आहे. आता अगदीच तुम्हाला समजलेलं असेल, त्यामुळे मी आता पुढे जातो, कारण याच्या पुढे जर गेलं तर ते थोडंसं आपले व्हायोलेशन तिथं होऊ शकतील त्या नात्याने. बाकी हा जो आर्टिकलचा हा शेवटचा मुद्दा जो आहे, जो की मी हायलाईट केलेला आहे, याला तुम्ही कन्क्लुजनमधून लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट तुम्ही याची काढून ठेवू शकता. ओके, ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे येतील इकॉनॉमिक्सचे तर तुम्ही हा पॉईंट नक्की तिथं मांडू शकता. डन. त्याच्यानंतर पुढे चला, शहरांचा विकास. आता इथं पण तेच दिलेलं आहे पहा, विकास, विकासाची कामे आणि विकसित भारत हे शब्द गेल्या काही वर्षात आपण वारंवार ऐकत आलेलो आहोत. भारताच्या राज्यघटनेचे मूलतत्व व आदर्श ध्यानात घेऊन विकास म्हणजे नेमके काय याचा उहापोह करणे गरजेचे आहे. या निमित्ताने आपण काय करणार आहोत? शहरांचा विकास याबद्दल आता चर्चा करूयात. ओके, तर पहा, शहरांचा विकास. डन. आता अगदीच शहरांचा विकास म्हटल्यानंतर तुमच्यासमोर आता कोणती कोणती शहरं राहतील? तर मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, दिल्ली. ओके, अशा पद्धतीने थोडीशी शहरं किंवा तुमच्या जिल्ह्याचं जे ठिकाण आहे ते तुमच्यासमोर नक्कीच डोळ्यासमोर येतील. बरोबर आहे. मग डोळ्यासमोर आल्यानंतर तुम्हाला वाटतो का की या शहरांचा विकास अगदी परिपूर्ण झालेला आहे, किंवा बेंगळुरू सिटी ओके विकास परिपूर्ण झालेला आहे का? मग आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात. ओके, व ज्यावेळेस आर्टिकल संपेल त्यावेळेस कदाचित तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. आय होप सो. ओके, आता आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी किंवा UPSC, MPSC यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भाग सोडून म्हणजे अतिशय रुरल भागातून आपण आलेले आहोत. व रुरल भागातून आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी कुठे गेले आहेत? शहरी वास्तव्यास आलेले आहेत. जसं की पहा, तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी तरी असाल किंवा पुणे, छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूर अशा ठिकाणी तुम्ही नक्की गेला असाल. म्हणजे आपले आता व्हिडिओ सध्याला महाराष्ट्रभर आहेत, या निमित्ताने मी मोठ्या शहरांची नावं घेत आहे, किंवा आपल्यापैकी काही विद्यार्थी अगदीच जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे नक्की गेले असतील. पहा, मग तुम्ही जाण्याचं नेमकं कारण काय आहे मागे? तर अगदीच पहा, आपल्याकडे इथं काय संधी किंवा सुविधा जास्त नाही आहेत. आपल्या ग्रामीण भागामध्ये संधी किंवा सुविधा त्या पद्धतीने नाही आहेत. ओके, सुविधा आपल्याला प्राप्त होऊ शकत नाहीत. या कारणानिमित्त आपण काय केलेलं आहे? तर अगदी रुरल एरिया सोडून आपण कुठे गेलेलो आहोत? अर्बन एरियाकडे शिफ्ट झालो. ओके, यामध्ये काहीच गैर नाही आहे. पहा, पण आपण ज्यावेळेस अर्बन एरियामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला तिथे अगदी सोयीसुविधा वगैरे प्राप्त होतील, पण पहा
तिथे आपल्याला चॅलेंजेसला नक्कीच सामना करावा लागतो. आता अगदी आपण स्टडीला गेलो त्यामुळे पहा आपण अगदी छोटे ठिकाणी वगैरे नक्की राहण्याचा प्रयत्न करू, पण ज्यावेळेस आपण फॅमिली घेऊन जाऊ त्यावेळेस काय करायचं. ओके, मग अगदी तशाच पद्धतीने पहा तर इथे एक केस स्टडी दिलेली आहे. बॉम्बेची ही केस स्टडी आहे, मुंबईमधील एक केस स्टडी आहे. मग मुंबईमधील ही केस स्टडी अशा पद्धतीने दिली आहे पहा की बॉम्बे हायकोर्टामध्ये एक PIL दाखल करण्यात आली. ओके, मग त्या PIL मध्ये काय सांगण्यात आलं की जे झोपडपट्टी बॉम्बेमध्ये जी झोपडपट्टी आहे किंवा मुंबईमध्ये जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमधील लोकांना पाण्याची सुविधा नळाद्वारे देण्यात यावी की नाही याबद्दल PIL दाखल करण्यात आली बॉम्बे हायकोर्टामध्ये. व त्यातील एक प्रश्न होता पहा, जे पोलीस फॅमिलीज आहेत त्या पण कुठे राहतात, तर मुंबईमधील झोपडपट्टीमध्ये राहतात वास्तव्यास. आता हे म्हणजे खूप भयावह तिथं सिच्युएशन होती. ओके, मग हे ज्यावेळेस बॉम्बे हायकोर्टाला समजलं मग त्याच्या समोर बॉम्बे हायकोर्टासमोर पण अगदी प्रश्नचिन्ह निर्माण झाली की हे असं का होत आहे. तर त्याचं नेमकं कारणच ते आहे पहा, जसं आता या न्यूजमध्ये पण मी सांगितलं पहा की आपल्या देशाचा विकास होत आहे यात काहीच शंका नाही आहे, परंतु प्रॉब्लेम कुठं आहे, संपत्ती फक्त 1-2 व्यक्तीकडे जास्त एकवटली जात आहे व बाकीची जी जनता आहे ती अगदी तशाच पद्धतीने गरीब राहिलेली आहे. मग अगदीच पहा, जे पोलीस फॅमिलीज पण होत्या ना त्या पण झोपडपट्टीमध्ये तिथं राहत होत्या. मग बॉम्बे हायकोर्टाने निर्णय दिला पहा PIL मध्ये की नाही, सर्वांना तिथं जीवन जगण्याचा अधिकार आहे. या निमित्ताने तुम्ही काय करा, तर जे झोपडपट्टीमधील जनता आहे ना त्यांना पण तुम्ही काय पाणी पुरवठा तिथं करा, असा PIL द्वारे बॉम्बे हायकोर्टाने निकाल दिलेला आहे. ओके, व याचं नेमकं कारणच ते होतं की जे पोलीस फॅमिलीज आहेत, म्हणजे पहा तुम्ही आता अगदी मी म्हटलं ना तुम्ही आता स्टडीला जात आहात त्यामुळे आपण फॅमिलीवर डिपेंड नसू व आपला अगदीच छोट्या खर्चामध्ये आपण भागू शकतो. या कारणानिमित्त पहा आपण तिथं छोटीशी रूम करून वगैरे राहू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही तुमची फॅमिली घेऊन वगैरे जाता त्यावेळेस तुम्हाला तिथं शक्य होणार आहे का, म्हणजे चांगल्या रूममध्ये वगैरे राहण्यासाठी, तर बिलकुल होणार नाही. मग त्यामुळे जे पोलीस हवालदार वगैरे आहेत त्यांच्या फॅमिली देखील काय होत आहे पहा, अगदी मोठी सिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मोठे घरं वगैरे परवडणार नाहीत. ओके, त्यानंतर तेथील जो खर्च येणार आहे मग तो खर्च वगैरे परवडणार नाही. या कारणानिमित्त जे पोलीस फॅमिलीज आहेत ना ते झोपडपट्टीमध्ये राहायला लागल्या होत्या. ओके, मग यासाठी बॉम्बे हायकोर्टाने निकाल दिलेला तो अतिशय महत्त्वाचा आहे. व बॉम्बे हायकोर्टाने कोणत्या आर्टिकलद्वारे हा निकाल दिलेला आहे, तर आर्टिकल 21. आता अगदी UPSCचा फेवरेट आर्टिकल जर म्हटला तर आर्टिकल 21. आता आर्टिकल 21 मध्ये काय काय येतं, आता पहा अगदीच तुम्ही जे जीवन जगत आहात ते अगदी चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा जो अधिकार आहे तो आहे आपला आर्टिकल 21. मग तुम्हाला लग्न करायचं आहे व ते पण तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे. कोणता आर्टिकल आहे, आर्टिकल 21. कधीचा प्रश्न आहे हा, 2019चा पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे UPSCच्या. त्यानंतर लास्ट इयरला प्रश्न आलेला आहे, राईट टू प्रायव्हसी कधीचा आहे, कोणत्या आर्टिकलमधून आहे, आर्टिकल 21. म्हणजे अतिशय प्रत्येक गोष्ट, जीवन जगण्याचा अधिकार आर्टिकल 21, मरण्याचा अधिकार आर्टिकल 21. ओके, आता अगदीच हा जो राईट टू डेथ आहे याची तर स्टोरी खूप भारी आहे, जे की आपण पॉलिटीच्या क्लासमध्ये शिकत असतो. पण थोडंसं शक्य झालं ना तुम्ही पण ते थोडंसं सर्च करा वाटल्यास. ओके, म्हणजे त्यांची केस खूप इंटरेस्टिंग होती राईट टू डेथची. पण पहा आता अगदी आर्टिकल 21 मध्ये सगळ्या गोष्टी येतात इथं. व अगदी त्याच धर्तीवर पहा बॉम्बे हायकोर्टाने म्हटलं की जे पोलीस फॅमिलीज आहेत त्यांचं पण आर्टिकल 21 इथं आहे. व आज घडीला स्टेट काय होत आहे पहा, स्टेट त्यांना प्रोव्हाइड करून देऊ शकत नाही आहे. म्हणजे अगदी आपल्या भारतीय संविधानामध्ये तुम्ही DPSP पाहिलात, DPSP मध्ये कशाची चर्चा करण्यात आलेली आहे, वेलफेअर स्टेटची. ओके, आपलं भारत देश कसा असेल, वेलफेअर स्टेट असेल. ओके, पण वेलफेअर फक्त एका व्यक्तीचं करायचं आहे का, तर बिलकुल नाही. तर आपला आपल्या सर्वांचं वेलफेअर तिथं करायचं आहे. व आपली जी संपत्ती आहे ती फक्त एका व्यक्तीकडे एकवटायची आहे का, तर बिलकुल नाही. सगळ्यामध्ये समान संपत्तीचं वितरण असावं, आपले DPSP हे सांगतात गोष्ट. परंतु जे स्टेट आहे ना ते तशा पद्धतीने करू शकत नाही आहे. व स्टेट तसं करू शकत नाही मग त्याला तुम्ही चॅलेंज करू शकता का कोर्टामध्ये, DPSPला चॅलेंज तुम्ही कोर्टामध्ये करू शकता का, तर बिलकुल करू शकत नाही. मग हाच कारण आहे. मग बॉम्बे हायकोर्टाने ज्यावेळेस निकाल दिलेला पहा की झोपडपट्टीमधील जी जनता आहे त्यांना आपण पाणी पुरवठा करायचा का नाही याबद्दल PIL दाखल केल्यानंतर बॉम्बे हायकोर्टाने म्हटलं की यस, यांना पण तिथं जीवन जगण्याचा अधिकार आहे. व DPSP जरी चॅलेंजेबल नसल्या तरी इथं लार्ज पब्लिक इंटरेस्ट आहे. PILचं फुल फॉर्मच ते आहे पहा. म्हणजे पब्लिकचं इंटरेस्ट तिथं जर जास्त असेल ना तर आपण काय करतो, बॉम्बे हायकोर्टाने तिथं म्हटलं की बाबा जास्त येथील जी जनता आहे त्यांचं जर वेलफेअर करायचं असेल आपल्याला तर थोडंसं पुढे जाऊन आपल्याला त्यांना पण काय करणं गरजेचं आहे पहा, पाण्याची सुविधा तिथं मिळवून देणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने तिथे त्यांनी काय केलं पहा, पाणी पुरवठा वगैरे सर्वांना मिळवून दिला, डन आहे. व पहा आणखीन इथे एक शब्द राहिलेला आहे, माझा शब्द गाळण्यात आला, सॉरी फॉर दॅट. तर पहा त्या बेकायदा झोपडपट्ट्या होत्या, बेकायदा बांधलेल्या झोपडपट्ट्या.
व अतिशय पहा म्हणजे इल्लिगल होत्या त्या झोपडपट्ट्या, तरी देखील आपल्याला तिथं बॉम्बे हायकोर्टाने काय म्हटलं की यांना पाणी द्या. का पाणी द्या? तर संपत्तीचं एक समान वितरण अद्याप देखील झालेलं नाही आहे. तर पहा, ज्या ज्या वेळेस तुम्हाला असे प्रश्न विचारले जातील ना GS2मध्ये किंवा इंडियन सोसायटीमध्ये पण हा प्रश्न येऊ शकेल पहा, तर तुम्हाला प्लीज हा केस स्टडी तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा की बॉम्बे हायकोर्टाने मुंबईमध्ये ह्या केस किंवा या PILचा अशा पद्धतीने निकाल दिलेला आहे. बरोबर आहे. मग पहा, हे झालं थोडंसं एका बाबतीत की आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर जे शहरांचा विकास जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता ते होत नाही आहे. व जरी शहरांचा विकास झालेला असेल तरी फक्त ते 2-4 लोकांसाठीच झालेला आहे. जसं पहिल्या आर्टिकलमध्ये सांगितलं पहा मी, विकास होत आहे, आज देखील भारत देशाचा विकास होत आहे किंवा भारत देशाने जपानला मागे टाकलेला आहे, परंतु सगळ्यांचा तिथं विकास झाला नाही, तर फक्त एका व्यक्तीचा विकास झाला, बाकी 9 व्यक्ती तिथं तसेच पडून आहेत. मग अगदी तसंच आहे पहा, आज देखील आपल्या देशातील जे शहरं आहेत, मोठी मोठी जी शहरं आपण पहिल्यांदा नावं घेतली, त्यांचा विकास बिलकुल झालेला आहे, परंतु जी गरीब जनता आहे त्यांचा तिथं बिलकुल विकास तिथं झालेला नाही आहे. ओके, म्हणून त्यांना झोपडपट्टीमध्येच राहावं लागत आहे. मग पहा, आपलं प्रेमबल याबद्दल काय म्हणतं, तर अगदी न्याय प्रस्थापित होणं गरजेचं आहे. आता न्याय कशा पद्धतीने प्रस्थापित होणं गरजेचं आहे, तर 3 पद्धतीने: आर्थिक, त्यानंतर सामाजिक आणि राजकीय, हे 3 न्याय प्रत्येक नागरिकाला मिळावे यासाठी भारतीय संविधान प्रयत्न करावं असं आपल्या प्रेमबलमध्ये म्हटलेलं आहे. व यावरून UPSC प्रश्न विचारू शकते. पहा, आय थिंक 2015चा प्रश्न आहे, जे प्रेमबल्समधील जे मोठे मोठे शब्द ठळक दिलेले आहेत पहा, त्याबद्दल तुम्ही चर्चा करा, असा 2015चा प्रश्न होता मेन्समध्ये. मग आता अगदी त्याच धर्तीवर पहा, तुम्ही शक्य झालं ना, आज संडे आहे व एक पण बातमी कामाची नाही, तुम्ही इथंच जरी न्यूजपेपर थांबवलात तरी चालेल, पण हे 3 जे न्याय मी तुम्हाला सांगितलेत, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय, याची चर्चा व अशा पद्धतीने थोडंसं तुम्ही मला एक ॲन्सर रायटिंग करून तुम्ही टेलिग्रामवरती पाठवू शकता. ओके, ज्याचं पहा थोडंसं काही विद्यार्थ्यांचे हे राहिलेले आहेत, ॲन्सर कॉपी जे आहेत, त्यानंतर essay कॉपीज पण आहेत, त्यांचे चेक करायचे राहिले आहेत. शक्य तितक्या लवकर मी ते चेक करून तुमच्यापर्यंत पोहोचवेन. परंतु तुम्ही हा आर्टिकल किंवा मी जे आज विश्लेषण तुमच्यासमोर ठेवलेलं आहे याबद्दल न्यायाची जी संकल्पना आहेत, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय जे न्याय आहे त्याबद्दल थोडंसं तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या भाषेमध्ये वगैरे तुम्ही लिहू शकता. हे तुमचा प्रश्न असेल आज. ओके, प्रेमबलमधील हे 3 शब्दाबद्दल चर्चा करा. डन. आय होप तुम्ही याचं नक्की विश्लेषण करून मला सेंड कराल टेलिग्रामवरती. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. शहरी संकल्पना, त्यानंतर राशी भविष्य आहे, स्किप करा. अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपत आहे. डन. गुड न्यूज आहे ही. त्यानंतर द हिंदू. व पहा, आज खूप ॲडव्हर्टाईज आलेली आहे, म्हणजे सगळ्याच नॅशनल वृत्तपत्रामध्ये ही ॲडव्हर्टाईज आहे, पण आपल्यासाठी गरजेचं नाही, त्यामुळे स्किप केलेलं आहे. त्यानंतर द हिंदू लिटरेचर फेस्टिवलला काल सुरुवात झालेली आहे व CGI म्हणजे फॉर्मर CGI DY चंद्रचूड यांच्यामार्फत ही सुरुवात झालेली आहे. मग त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे आहेत, जे की बिलकुल गरजेचे नाहीत. पहा, हां, इंडियन पॉलिटी शिकत असताना मी ते सर्व काही गोष्टी सांगणार आहे, त्यामुळे पहा, परत तुम्ही वाचत बसणं वगैरे मला योग्य नाही वाटलं, त्यामुळे स्किप करा ते पण पॉईंट्स. ओके, बाकी एखादी हायलाईट आहे का पाहूयात, त्यानंतर थांबता येईल आपल्याला. हां, त्यानंतर महाराष्ट्र कॅबिनेट काल अप्रुव्हल वगैरे दिलं आहे, म्हणजे 1901 पोस्टला त्यांनी काल अप्रुव्हल दिलं आहे इकॉनॉमिक डिपार्टमेंटमध्ये, त्याबद्दलची ती बातमी होती. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी जर म्हटला तर काकीनाडा विल बी ग्रीन हायड्रोजन व्हॅली ऑफ इंडिया CM, म्हणजे अगदी परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ग्रीन हायड्रोजन व्हॅली ऑफ इंडिया किंवा ग्रीन हायड्रोजन व्हॅली कुठं आहे, तर अगदीच काकीनाडा पोर्ट सिटी आहे. हा पण पॉईंट तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. आंध्र प्रदेश. डन. त्यानंतर मेनी इंडियन रिटर्न फ्रॉम इराण बाय कमर्शियल फ्लाईट. ओके, कमर्शियल फ्लाईटने इंडियन डायस्पोरा इराणमध्ये जो होता तो वापस येत आहे, मायदेशी येत आहे. पण जरी तिथे इराणमध्ये तशा पद्धतीने जर आपले स्टुडंट्स वगैरे राहिलेले असतील तर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री जी आहे ते तिथं इंटरव्हीन करून एखादी ऑपरेशन वगैरे नक्की राबवेल. ओके, त्यामुळे आता इथं थांबूयात. तुम्हाला एक होमवर्क दिलेला आहे, या आर्टिकलचं विश्लेषण तुम्ही करू शकता. त्यानंतर आणखीन महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन हे जे डेलीचं मॅगझिन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, धन्यवाद.